नाश्ता करणे म्हणजे काय आहे सांगायचं आहे. ईट ब्रेकफास्ट चालतंय, त्याच्यासोबत आपल्याला आणखीन एक शब्द वापरता येतोय, हॅव ब्रेकफास्ट. ठीक आहे. टेक ब्रेकफास्ट चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण इथे आपण हॅवचा वापर करूया. हॅव हे क्रियापद आपल्यासाठी उपयोगी आहे. हॅव म्हणजे खाणे पिणे सुद्धा असतंय, ग्रहण करणे. हॅव ब्रेकफास्ट. स्लीप, वेक अप, ब्रश टीथ, बाथ किंवा हॅव बाथ. वेअर ड्रेस, comb hair, pray to God, drink tea, have breakfast. तर तुम्ही काय करायचं बघा, की आपल्या घरामध्ये जो दुसरा कोणी व्यक्ती असेल, म्हणजे छोटा भाऊ वगैरे, तर त्याला ह्या ऑर्डर तुम्ही द्यायच्या. तो सकाळी लवकर उठत नसेल, झोपलेला असेल, त्याला उठवायचं असतं. समजा त्या भावाचं नाव आहे राजू, समजूया आपण. राजू झोपलाय, तर त्याला उठवायचं आपल्याला. तर कसं म्हणायचं? राजू वेक अप, उठ, दात घास, ब्रश युअर टीथ, अंघोळ कर, हॅव बाथ, कपडे घाल, वेअर ड्रेस, केस विंचर, कोम हेअर, देवाला नमस्कार कर, प्रे टू गॉड, चहा पी, ड्रिंक टी, नाश्ता कर, हॅव ब्रेकफास्ट. यातून दोन फायदे होतात बघा. एक तर आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण आज्ञा देणं म्हणतोय, लोकांना काही सुचवणं असेल, आज्ञा देणं असेल, सल्ला देणं असेल, अशी वाक्य बोलायची सवय आपल्याला लागते. आणि दुसरं आपल्याला क्रियापद माहिती होतंय. हे जे देतोय तुम्हाला मी क्रियापद आहे, पण दोन्ही उपयोग एकत्र करतोय आपण. क्रियापद पण लक्षात राहणार आहे आणि आपण आज्ञा पण द्यायला शिकणार आहोत. आजचा क्लास युट्यूब वरती चालू आहे, झूम वरती नाही बघा. 1 तारखेनंतर होणार आहे त्या, आणि ते फक्त ज्यांनी ऍडमिशन केले त्यांच्यासाठीच असणार आहे. बॅग घ्या. आता आपलं आवरलेलं असतंय, ठीक आहे. आपण ड्रेस वगैरे घातलाय, नाश्ता वगैरे केलाय. आता आपल्याला शाळेत जायचं असतं, ठीक आहे. दप्तर घ्या, टेक बॅग. स्कूल बॅग, स्कूल बॅगला बॅकपॅक म्हणतात, पण आपलं बॅग चालतंय. स्कूल बॅग म्हणा. दप्तर घ्या आणि शाळेत जा. शाळेत जाणे म्हणजे गो आहे, शाळेत जा असं म्हणतोय आपण, म्हणून गो टू स्कूल असं आपण इथे म्हणूया. गो टू स्कूल, शाळेत जा. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला सकाळी उठल्यानंतर शाळेत जाईपर्यंत वापरता येत आहे. आज आपण इथे म्हणजे थोडस ह्याच क्रियापदाचा सराव करूया आणि आपल्या डेली रुटीन पुढे सांगायचंच आहे. फक्त क्रियापद लक्षात ठेवूया आपण. कृतीद्वारे करायचं आहे, तुमच्या लक्षात राहत आहे आणि इतरांनाही करायला लावायचं आहे. झोपा, स्लीप, उठा, वेक अप, दात घासा, ब्रश टीथ, अंघोळ करा, हॅव बाथ, कपडे घाला, वेअर ड्रेस, केस विंचरा, कोम हेअर, देवाला नमस्कार करा, प्रे टू गॉड, चहा प्या, ड्रिंक टी, नाश्ता करा, हॅव ब्रेकफास्ट, दप्तर घ्या, टेक अ बॅग, शाळेत जा, गो टू स्कूल. ठीक आहे. तर हे पटकन व्यवस्थित लिहून घ्यायचंय. त्यानंतर आपण एवढ्याच वाक्यांचा उपयोग करून दैनिक क्रिया सांगायच्या. आपण काय करतो ते सांगायचं आहे. हे लक्षात येते का? ज्यांना ज्यांना समजते त्यांनी कमेंट करा.
सर समजतंय मला म्हणून